एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बघा आतून बरंचसं काही फाटलं गेलेलं आहे। फडणवीस आणि शिंदे यांच्यातला छुपा संघर्ष चव्हाट्यावर आला। मित्रहो नमस्कार। महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस बहुमत मिळालं असलं तरी त्यात महाराष्ट्राचं काही भलं होताना अजिबात दिसत नाही। बघा अंतर्गत लाथाळ्या, हेवे दावे, कपटी, खुनशी राजकारण आणि फक्त सत्तेचा हिशोब, त्यासाठी रुसवे, फुगवे आणि नाराजी। आणि एवढं सगळं होऊनही एकनाथ शिंदे यांनी महायुतीत राहून आपला वेगळा संसार थाटल्याची मोठी चर्चा आता होऊ लागली आहे। विधानसभा निवडणूक झाल्यापासून एकनाथ शिंदे यांना भाजपानं साईडलाईन तर केलेलंच आहे, आपण पाहतो आहोत। त्यांच्या मर्जीप्रमाणे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मर्जीप्रमाणे काहीही होऊ दिलं जात नाही। उलट काही न बोलता किंवा गोड गोड बोलून होईना एकनाथ शिंदे यांना विरोध केला जातो, त्यांना डावललं जातं। त्यातच त्यांच्या पक्षातल्या आमदारांचा एक गट फुटवून भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा देखील अलीकडे सुरू झालेल्या आहेत। भारतीय जनता पक्षाकडून होत असलेला जाच सहन करावा अशी मानसिकता एकनाथ शिंदे यांची नक्कीच नाही, पण त्यांचे हात बांधलेले दिसत आहेत। कदाचित ईडीकडे असलेल्या फाईल्स त्यांना काही हालचाल करून देत नसाव्यात, पण तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयामध्ये समांतर सरकार चालवायला सुरुवात करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिलं आहे असं बोललं जाऊ लागलं आहे। मंत्रालयातल्या मुख्यमंत्री वॉर रूमच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःचा कोऑर्डिनेशन रूम सुरू केला आणि आपलं वेगळे सत्ता केंद्र निर्माण करण्याचा एक प्रयत्न चालवला। आता हे कमी की म्हणून की काय, स्वतंत्र वैद्यकीय कक्षाची निर्मिती करून महायुती सरकारमध्ये आपली वेगळी चूल मांडल्यामुळं मंत्रालयात नवा पेच देखील निर्माण झाला आहे। मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागल्यापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शहाचं राजकारण सुरू झालेलं आहे। गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बहुतांश बैठका टाळून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र बैठका घेण्यास सुरुवात देखील केली आहे। मुख्यमंत्री मंत्रालयातील वॉर रूममधून नियमितपणे ते राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पाचा आढावा घेत असतात, म्हणजे देवेंद्र फडणवीस। त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनीही म्हाडा, MMRDA, MSRDC अशा काही विभागांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतःचा वॉर रूम सुरू करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री फडणवीस यांना शह देण्याची कार्यपद्धती अवलंबल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळातून होऊ लागली आहे। मंत्रालयातील 7व्या मजल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचं वॉर रूम आहे। इथून बघा म्हणजे मेट्रो, समृद्धी महामार्ग तसेच राज्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या कामावर देखरेख ठेवली जाते। त्याच्या शेजारीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समन्वय केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे। यावरून राज्यामध्ये 2 समांतर सत्ता केंद्र निर्माण होत आहेत का असा प्रश्न तर निर्माण झाला। मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षातून राज्यातील गोरगरीब रुग्णांना मदत दिली जाते। एकनाथ शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा या कक्षाचे काम मंगेश चिवटे पाहत होते। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असलेले हे चिवटे त्यांना पदावरून दूर हटवण्यात आलं। अगदी मला वाटतं हे पहिलं काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी हेच केलं। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःचा वेगळा वैद्यकीय मदत कक्ष निर्माण करून चिवटे यांची आता त्या ठिकाणी वर्णी लावण्याची घोषणा केल्यामुळं फडणवीस आणि शिंदे यांच्यातला छुपा संघर्ष चव्हाट्यावर आला। सहायता निधी कक्षाच्या कोल्ड वॉरवर बोलताना बघा त्या एकनाथ शिंदे यांच्या गटाचे एक मंत्री संजय शिरसाट ते सुद्धा म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस यांनी सगळा CSR फंड स्वतःकडे ठेवणं चुकीचं आहे। शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 2 वेगवेगळे फंड करण्यात आले होते, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं। पण हे सगळं काही होत असताना बघा अधिकाऱ्यांची मात्र कसरत होत आहे। मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्याकडे विविध विभागाचा कारभार सोपवण्यात आला असला ना जरी
तरीही मुख्यमंत्री हे सगळ्याच खात्याचे प्रमुख असतात. त्यामुळं त्यांनी बोलवलेल्या बैठकांना उपस्थित राहणं संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःच्या विभागाबरोबर शिंदे गटांच्या मंत्र्यांकडील खात्यांच्या बैठकांचा आढावा घेण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर 1-2 दिवसामध्ये उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून पुन्हा त्याच विषयावर बैठक बोलवण्यात येते. वरचेवर होणाऱ्या या बैठकीमुळे अधिकाऱ्यांची कसरत सुरू झाली आहे. धावपळ तारंबळ उडाली त्या बिचाऱ्या अधिकाऱ्यांची. बघा, पालकमंत्री पदाचा तिढा सुद्धा अजूनही तसाच आहे, कायम आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांना शिंदेगट जुमानत नाही. रायगड नाशिकच्या पालकमंत्रीच्या नियुक्तीला शिंदे गटाच्या थैथयाटामुळं स्थगिती द्यावी लागली ना. महिना होत आला तरी महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असलेला तिढा अजूनही संपलेला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकांना वरचेवर दांडी मारणारे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलवलेल्या बहुतांश विभागाच्या बैठकाकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. ते 100 दिवसांच्या आढाव्याच्या वेळी स्वतःच्या विभागाच्या बैठकांना देखील ते हजर राहिले नव्हते. एकनाथ शिंदे मुंबईत झालेल्या नाशिक कुंभमेळा तयारी संदर्भातील बैठकीलाही दांडी मारली होती. आणि बघा, त्यानंतर 4 दिवसांनी नाशिकमध्ये जाऊन कुंभमेळ्याची बैठक घेत एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर कुरघोडी करण्याचा मोठा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बघा आतून बरंचसं काही फाटलं गेलेलं आहे. आणि हे किती फाटलंय, कसं फाटलंय हे लक्षात घेण्यासाठी ना साधारणपणे आता मी ज्या सांगितल्या एवढ्या घटना सुद्धा पुरेशा आहेत. भले त्यांच्यात काहीही हो, पण यात सामान्य माणसाचं काय भलं आहे? सत्ता, राजकारण याच्यासाठी हे सगळं सुरू आहे. सामान्य माणसाला याच्याशी काहीही देणं घेणं नाही. बरोबर ना मित्रांनो? तुम्हाला काय वाटतं? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.